नमः शिवाय. देवांकडून शिवजींची स्तुती व मिळालेले वरदान. व्यास सनतकुमारांना म्हणाले, त्रिपुर दग्ध झाल्यावर देवांनी काय केले? मय दैत्य कोठे गेला? याविषयी आपण माहिती सांगावी. सर्व देवसात शिवजींची स्तुती करू लागले. हे महादेवा, तुम्ही देवाधिदेव आहात. तुम्ही भक्तांवर अनुग्रह करता. तुम्ही आमचेवर प्रसन्न व्हा. तुम्ही ओंकार रूप आहात. आम्हाला आनंद देणारे आहात. तारकासुरांच्या पुत्रांचा वध करून तुम्ही आम्हाला कृतार्थ केले आहे. तुम्ही नेहमी आम्हाला अनुकूल राहा. देवांची स्तुती ऐकून शंकरजी संतुष्ट झाले. ते म्हणाले, ब्रह्माजी व देवांनो, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्हाला हवा तो वर मागा. तेव्हा देव म्हणाले, आम्हा देवांना आपले दास समजा. जेव्हा जेव्हा आम्हाला दुःख होईल तेव्हा तेव्हा प्रकट होऊन आमच्या दुःखाचे निवारण करा. मयासुराला मिळालेले वरदान. सनतकुमार म्हणाले, व्यासजी, त्या प्रसंगी त्रिपुरातून चाललेला मय दैत्य तेथे आला. त्यांनी शिवजींना नमस्कार केला व सर्व देवांनाही नमस्कार केला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मय दैत्य स्तुती करू लागला, शिवजी, आपण तर खरोखर भक्तवत्सल आहात. तुम्ही विश्वरूप आहात. विनम्र भक्तांना तुम्ही सहाय्य करता. तुम्ही संपूर्ण त्रैलोक्याचे करता, भक्ती संहार करता आहात. तुम्हाला भक्तीनेच जाणता येते. तुम्हाला पुन्हा पुन्हा नमस्कार. मयासुरांची स्तुती व भावभक्ती पाहून शिवजी आनंदी झाले. ते म्हणाले, तुझी कोणती इच्छा असेल ती मी पूर्ण करीन. मयासुराने हात जोडून सांगितले, देवा, मला खरोखर शाश्वत भक्ती अर्पण करा. माझ्या मनात कधीही असुरी भाव निर्माण होऊ नये. शिवजीने तथास्तु म्हणून सांगितले. इंद्राला जीवदान मिळायला लागले. व्यास सनतकुमारांना म्हणाला, शिवजींनी जालंधर नावाच्या दैत्याचा वध केला. ती कथा आपण आम्हाला सांगावी. सनतकुमार म्हणाले, एकदा बृहस्पती व इंद्र शिवजींचे दर्शन घेण्यासाठी कैलासाकडे निघाले. त्यावेळी शिवजींनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी तपस्वीचे रूप धारण केले. त्यांना पाहून इंद्र अहंकाराने म्हणाला, तू कोण आहेस? तुझे नाव काय? शिवजी आपल्या स्थानी आहेत का दुसरीकडे गेले आहेत? इंद्राने विचारलेल्या प्रश्नाला तपस्वी रूपातील शिवाने काही उत्तर दिले नाही. इंद्राने पुन्हा पुन्हा विचारले तरीही उत्तर दिले नाही. त्यामुळे इंद्राला राग आला. तो म्हणाला, हे दुष्टा, तुला किती वेळा विचारले तरी तू उत्तर देत नाहीस. मी आता तुला वज्राने मारून टाकतो. संतापाच्या भरात इंद्राने वज्र उगारले, पण त्याचा हात वरच्यावर स्तंभित केला. तेव्हा इंद्राला अतिशय राग आला. त्यावेळी बृहस्पतीच्या लक्षात आले की हा तपस्वी म्हणजे साक्षात शिवशंकरच आहे. त्यांनी त्यांची स्तुती केली आणि म्हणाले, हे महादेवा, तुम्हाला नमस्कार असो. तरी आपण शांत राहावे. इंद्र तुम्हाला शरण आला आहे. शिवजी म्हणाले, माझ्या नेत्रातून बाहेर पडणाऱ्या अग्नीला मी परत कसा घेऊ? मी ते तेज समुद्रात सोडतो. आपण इंद्राला जीवदान दिले, त्यामुळे जीव या नावाने प्रसिद्ध व्हाल. व्यास म्हणाले, जालंधराची निर्मिती. व्यास म्हणाले, शिवप्रभूंनी आपल्या क्रोधाची ज्वाला समुद्रात प्रवाहित केली. त्यानंतर काय झाले? सनतकुमार म्हणाले, शिवजींच्या क्रोधापासून एक बालक निर्माण झाले. ते मोठ्याने रडू लागले. तो आवाज ऐकून ब्रह्मा तेथे आला. सागराने त्या बालकास ब्रह्माजींना अर्पण केले. ब्रह्मा म्हणाले, याने माझ्या डोळ्यातून अश्रू काढले, म्हणून हा जालंधर नावाने प्रसिद्ध होईल. हा महापराक्रमी होईल. हा दैत्यांचा अधिपती होईल. ब्रह्माजींनी त्या पुत्राचे जातक वर्तवले. शुक्राचार्यांच्याकडून त्या मुलाला दैत्यांचा राजा म्हणून अभिषेक केला. कालनेमी असुराची मुलगी वृंदा होती. जालंधराशी तिचा विवाह झाला. आपल्या पुत्राला आणि सुनेला पाहून सागराला फार आनंद झाला. आता दैत्य पृथ्वीवर हिंडू लागले. कालनेमी अति आनंदात होता. देवाला जिंकण्याची त्याची इच्छा होती. जालंधर आणि वृंदा सुखाने प्रपंच आणि राज्यकारभार सांभाळू लागले. जालंधराचा विजय व देवांचा पराभव. सनतकुमार व्यासांना म्हणाले, एके दिवशी दैत्य गुरु शुक्राचार्य यांचे आगमन झाले. त्यांनी शुक्राचार्यांचे आदरातिथ्य केले आणि विचारले, गुरुवर्य, या राहूचे शिर कोणी तोडले? शुक्राचार्य म्हणाले, समुद्र मंथनातून जी रत्ने निघाली ती देवांनी नेली. तसेच अमृत कुंभही नेला. देवांनी विष्णूच्या मदतीने दैत्यांचा पराभव केला. देवांनी
अमृतपान केले तेव्हा राहू देवरूपाने आला. तो अमृतपाशन करू लागताच श्रीहरीने सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला. हे ऐकून जालंधर अतिशय संतापला. त्याने धस्मर नावाच्या दैत्याला बोलावले आणि इंद्राकडून रत्ने घेऊन येण्याचा आदेश दिला. धस्मर इंद्राकडे गेला. त्याने रत्नांची मागणी केली. इंद्र म्हणाला, सागराने दैत्यांचे रक्षण केले म्हणून सर्व रत्ने माझ्याकडे आणली. आता मी परत देऊ शकणार नाही. हा निरोप जालंधराला सांग. जालंधराला ही गोष्ट समजली तेव्हा तो असंख्य सैन्याला घेऊन इंद्राकडे गेला. इंद्राच्या बरोबर युद्धास सुरुवात झाली. मृत्यू पावलेल्या दैत्यांना शुक्राचार्य जिवंत करत होते आणि द्रोणागिरीवरील दिव्य औषधांनी देव पुन्हा जिवंत होत होते. जालंधराला हे कळाले त्यावेळेला त्याने द्रोणागिरी पर्वत समुद्रात धुडकावून दिला. त्यामुळे देव दशदिशांना निघून गेले. जालंधराने स्वर्गावर राज्य करण्यास सुरुवात केली. देवांचा आणि असुरांचा महासंग्राम. सनतकुमार म्हणाले, ब्रह्माजीला घेऊन देव वैकुंठात आले. त्यांनी श्रीहरीला नमस्कार केला आणि म्हणाले, तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही अनेक अवतार धारण करून दैत्यांना ठार केले. अधर्माचे निखंदन करून धर्माचे उत्थान केले. आता जालंधराचे दैत्य सर्वत्र संचार करत आहे, तरी आमचे रक्षण करावे. जालंधराच्या वधाचा विचार करा. श्रीहरीने जालंधराला युद्धाचे आव्हान दिले. देवांनी मोठमोठ्यांनी गर्जना केली. जालंधराने आपल्या चतुरंग दलास देवसैन्यासमोर उभे केले. मोठ्या प्रमाणात युद्धाला सुरुवात झाली. देव आणि दैत्य यांचे तुंबळ युद्ध सुरू झाले. गदा, तीक्ष्ण बाण, त्रिशूल, तोमन, परशु इत्यादी आयुधांचा वर्षाव होऊ लागला. प्रत्यक्ष श्रीहरी बरोबर असल्यामुळे देवांना काही भीती राहिली नाही. ते उत्साहाने असुरांच्या बरोबर युद्ध करू लागले. असुर देखील मोठ्या द्वेषाने प्रतिकार करत होते. हा प्रतिकार पाहून मुनी व सिद्धांना भीती वाटू लागली. सारी सृष्टी कंपायमान होऊ लागली. विष्णू जालंधर यांचे घनघोर युद्ध. सनतकुमार व्यासांना म्हणाले, दैत्यांच्या तीव्र माऱ्यापुढे देवांचे काही चालले नाही. ते व्याकुळ होऊन चोहीकडे धावू लागले. हे पाहून गरुडावर बसून श्रीहरी युद्धस्थळी आले. त्यांनी जालंधरांच्या अनेक सेनेला ठार केले. गरुडाच्या पंखामुळे दैत्यांचे अनेक सैन्य आकाशात फेकले गेले. दैत्यांचा संहार होत असलेला पाहून जालंधराला अतिशय राग आला. त्याने महाभयंकर अशी गर्जना केली. तो श्रीहरीवर चालून गेला. दोघांच्या मध्ये तुंबळ असे युद्ध झाले. श्रीहरीने जालंधराच्या छातीवर मोठ्याने प्रहार केला. जालंधराने गरुडाच्या डोक्यावर कदेचा प्रहार करून त्याला खाली पाडले. दोघे एकमेकांवर बाणाचा वर्षाव करू लागले. एकमेकांच्या बाणांचा नाश करू लागले. श्रीहरीने तेजस्वी गदेने जालंधराच्या छातीवर जोरात प्रहार केला, तरी पण जालंधरावर काही परिणाम झाला नाही. जालंधरावर काही परिणाम होत नाही हे श्रीहरीने पाहिले. श्रीहरी म्हणाले, हे जालंधरा, तुझ्यावर मी प्रसन्न झालो आहे, तरी तुला हवा तो वर मागून घे. जालंधर म्हणाला, देवा, माझी बहीण लक्ष्मी तुमची अर्धांगिनी आहे, तरी लक्ष्मीसह आपण माझ्याकडे निवास करा. त्याप्रमाणे देवांसह श्रीहरी लक्ष्मी जालंधराकडे राहावयास गेले. आता देवांच्या जागी दानवांची नेमणूक झाली. जय जय रघुवीर समर्थ.